पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला ज्या वेळेला झाला त्यावेळेला जळगाव मधल्या किशोरी वाघोडे आणि रेणुका भोंगे या दोन महिला या घटनास्थळी होत्या। घटनास्थळी जर कडेकोट बंदोबस्त असता तर ही घटना घडली नसती असं त्यांचं म्हणणं आहे। आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी त्यांच्याशी संवाद साधला। काय नेमकं त्या म्हणतायत आपण पाहूया। काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी भ्याड हल्ला यामध्ये जवळपास अनेक पर्यटक या ठिकाणी मारले गेले आणि यामुळे पूर्ण देशात मात्र हळहळ माजली। पर्यटक या ठिकाणी आपल्या सोबत जुडलेले आहेत, ते प्रवास करून नुकतेच जळगावमध्ये आलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार? पहलगाम या ठिकाणी तुम्ही पर्यटक म्हणून गेला होता, त्या ठिकाणी जो भ्याड हल्ला झालेला आहे ते तुम्ही आखोदेखी पाहिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही होतात, काय नेमकी घटना होती? ती घटना तर इतकी घाबरण्यासारखी होती। मुस्लिम एक हॉटेलवाला होता, त्याच्या बायकोला सुद्धा गोळी लागली आणि ती तिथंच मृत्युमुखी पडली। तरी सुद्धा त्या माणसाने तिला बाजूला ठेवलं आणि जे जिवंत होते त्यांना त्यांनी त्या शेडमध्ये घेऊन त्याच्यासमोर त्यांनी ते सामान वगैरे टाकलं, खुर्च्या वगैरे ठेवल्या की जेणेकरून ते कोणाला दिसणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला। आणि एक 10 मिनिटांनंतर, साधारण अंदाजे 10 मिनिटांनंतर आर्मी आली आणि मग ते गाड्या आणि त्यांचे चॉपर वगैरे होते त्याच्याने आले आणि त्यांनी मग सगळ्यांना प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला। सगळे असंच खाली झोपलेले, काही जखमी होऊन पडलेले होते, काही मेलेले होते, अशी सगळी अवस्था। कोणी रडतंय, कोणी आपल्या आप्तेष्टांजवळ बसलेलं आहे, रडतंय, धाय मोकलून रडतंय। असं वातावरण एकंदरीत आम्ही तिथे बघितलं। जायला गाड्या नाहीत, पुरेसं पळायला लपायला सुद्धा जागा नाही। अशा ठिकाणी अजून जर जवान असते, काही CRPFचे जवान असते तर अजून अशी परिस्थिती नसती आली कदाचित, असं मला वाटतं। या प्रसंगानंतर मला असं वाटतं की भारतीय सेना जी आहे ती तिथं अलर्ट राहणारच आहे। या प्रसंगानंतर तिथली सुरक्षा ते वाढवतीलच असं मला या वेळेला वाटतंय आणि मला जर पुन्हा तशी संधी मिळाली तर मी नक्की जाईल काश्मीरला। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।